पत्रकार समितीच्या दृष्टिकोनातून आज मोठा भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। खरं तर हा जो पुरस्कार वितरण सोहळा आपण इथे करतोय तो 2023-24चा आहे, पण मध्ये इलेक्शन्स हे त्यामुळे आपल्याला सुद्धा कल्पना असेल की मुहूर्त मिळत नव्हता या कार्यक्रमासाठी, आणि अखेर आज हा दिवस उजाडला आणि या जागेमध्ये साळगावमध्ये कार्यक्रम घेण्याचं निश्चित झालं। खरं तर आम्ही अशा ग्रामीण भागात जाऊन असे कार्यक्रम करत असतो, कारण तिथल्या लोकांना सुद्धा कळावं पत्रकार कोण आहेत पत्रकार, कारण ते पेपरमध्ये वाचत असतात, आता सोशल मीडियावर बघत असतात, पण त्याच्या मागे लिहिते हात किंवा कॅमेरा शूट करणारे हात कुठले आहेत, बातम्या लिहिणारे हात कुठले आहेत, बातम्या सांगणारे हात कुठले आहेत ते माहिती नसतं। तर ती माहिती त्यांना व्हावी म्हणून ग्रामीण भागामध्ये हे कार्यक्रम आपण घेत असतो। वालावल्ला झाला, मुळग्याला झाला, अशा माणगावमध्ये झाला, भागांमध्ये आपण हे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि असाच कार्यक्रम आज आपण साळगाव या भागात घेतोय, कारण या भागामध्ये कार्यक्रम अजून झाला नव्हता। आणि या पुरस्कार वितरणाची साधारण सुरुवात 22 वर्षांपूर्वी झाली। पहिला आपण एक पुरस्कार देत होतो, ग्रामीण वार्ताहर पुरस्कार, वसंतळी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय पुरस्काराची भर पडली। भैयासाहेब वालावलकर, व्यादकार भैयासाहेब वालावलकर, जे रणजित देसाई यांचे आजोबा, स्वातंत्र्य सैनिक, जे व्याद अगदी स्वातंत्र्यपूर्व कालापासून साप्ताहिक आपण इथे बघतोय, तर त्यांच्या नावाने गमून तथा भैयासाहेब वालावलकर व्यादकार जिल्हा पत्रकार पुरस्कार आपण द्यायला सुरुवात केली 18 वर्षांपूर्वी। आणि त्यानंतर 11 वर्षांपूर्वी आपण छायाचित्रकार पुरस्कार द्यायला सुरुवात केली, कारण एक छायाचित्र जी गोष्ट सांगतं ते हजारो शब्द देखील सांगू शकत नाही, आणि त्याप्रमाणे भैयासाहेब वालावलकरांच्या नावानं आपण हा छायाचित्रकार पुरस्कार देतो। या तिन्ही पुरस्कारांचं वितरण आज आपण इथे करतोय। त्याचबरोबर आमचे काही पत्रकार मित्र आहेत, सहकारी आहेत, त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे, आपला एक ठसा उमटवलेला आहे। तर अशा नावलौकिक मिळवलेल्या पत्रकाराचा देखील आपण या ठिकाणी गौरव करतोय, सत्कार करतोय। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आजकालची पिढी, तुम्ही समोर बसलाय की तुम्ही खूप शार्प आहात, हुशार आहात, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रातला नावलौकिक तर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आपण कायम नंबर 1 असतो। तर अशी आमची पत्रकारांची जी पाल्य आहेत, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये, करिअरमध्ये पदवी मिळवली आहे, नामवंत संस्थांमधून त्यांनी सहभाग घेऊन यश मिळवलेलं आहे, तर अशा पाल्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो। असा तिहेरी योग आपण या ठिकाणी जुळून आणलाय आणि तो सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज करतो। आज खरं तर वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, कारण तुम्हाला मुलांना देखील लवकर शाळा सुद्धा घरी जायचं आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आटोपशीर हा कार्यक्रम राहील। आणि त्यानिमित्त इकडे जमलेल्या सर्वांचं मी शब्दसुमनानं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आपण कार्यक्रमाला पुरस्कार याला विद्यार्थी व्यासपीठावर यावं आणि हा मुलाचा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारावा।
पत्रकारांचे पाल्य म्हणजे पत्रकारांची मुलं त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, प्रेरणा द्यावी पुढील कार्यासाठी, म्हणून आम्ही अशा मुलांची निवड केलेली आहे. यामध्ये मी पहिल्यांदा उल्लेख करतोय तो पाल्य कुमारी मृणाल अजय सावंत. पत्रकार अजय सावंत यांची कन्या MA DED झालेली आहे. कथक नृत्य आले नाही वाटत आहे. अनुष्का आली का नाही सर. ओके. राजा गुरुप्रसाद दैवी यांची कन्या कुमारी गौरी दैवी. त्यानंतर पुढचा पाल्य आहे पत्रकार अरुण अनावकर यांचा पुत्र ओंकार अनावकर. जरा पटपट या, वेळ होत चाललेला आहे. अरे पत्रकार मित्र दिवंगत उत्तम शिरोडकर 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या कन्येने यंदा 10वीच्या परीक्षेत खूप उज्ज्वल यश मिळवलेलं आहे. आज ती आली आहे. चिन्मयी उत्तम शिरोडकर तिचा गौरव या ठिकाणी. आमचे उत्तम शिरोडकर आणि अतिशय साधा माणूस, साधा पत्रकार, पण सगळ्या विषयांची जाण असलेला पत्रकार. अकालीच त्यांचं निधन झालं. तर या कुटुंबाला एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून कुडाळ पत्रकार समितीच्या वतीनं आपण एक रोख स्वरूपात रक्कम देतोय आणि ती रक्कम त्यांनी स्वीकारावी. तुमच्या पत्नी इथे आलेल्या आहेत आणि मुलगी, या दोघांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि ती रक्कम स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही इथं लागला असता आमच्या आठवणी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक, प्रिय विद्यार्थी, सर्व पत्रकार बंधू. मगाशी निलेश जोशी म्हणाले त्याप्रमाणे हा आजचा दिवस आनंदाचा आहे. येणाऱ्यांना आनंद आहे, आम्हाला घेणाऱ्यांना आनंद आहे. आजचा दिवस हा कौतुकाचा आहे. कौतुक केल्यामुळे ऊर्जेचा आणखी संचय वाढतो आणि आजचा दिवस हा प्रेरणेचा आहे. या कौतुकातून इथे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपसूकच प्रेरणा मिळणार आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार त्यांच्या नावाने आम्हाला देण्यात आला आहे. वसंत दळवी, अतिशय आर पार अशी त्यांची लेखणी होती. माणगाव खोऱ्यात त्यांचं मोठं प्रस्थ होतं. त्यांना नाट्यक्षेत्राची आवड होती आणि अशी व्यक्ती धडाडीची पत्रकार होती. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. त्या कुटुंबियांच्या प्रती मी ते कृतज्ञता व्यक्त करतो. विशेष म्हणजे पुरस्कार मागण्यापेक्षा पुरस्कार जेव्हा दिला जातो तेव्हा होणारा आनंद खूप मोठा असतो आणि तशा रीतीने हा पुरस्कार मिळालेला आहे. मी कुडाळ तालुका पत्रकार समिती यांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रम खूप छान आहे आणि या छान कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्याच्या पत्रकार मित्रांच्या विनंतीला मान दिलेले तहसीलदार वीरसिंग सर, कुणाल मॅडम, देसाई साहेब, मोहनराव, देवानी मॅडम, आमचे अध्यक्ष उमेशराव, सर्व मंडळी आलेली आहेत. बरेचसे समोर पत्रकार मित्र मंडळी दिसत आहेत. जोशी साहेब दिसत आहेत, राजेंद्र आहेत, रवी दिसत आहेत, निलेशराव दिसत आहेत, राजाराम दिसतोय, बरेचसे पत्रकार मित्र कुडाळकर दिसत आहेत, गुरु दिसतोय, बरीचशी मंडळी दिसत आहेत. खूप बरं वाटलं की कुडाळ तालुक्यात एक यायला बरं वाटतं. म्हणजे तुमचा कुडाळ तालुका रंजितराव खूप शांत आहे. खूप बरं वाटतं यायला. म्हणजे कुठलंही टेन्शन नाही, रिलॅक्स मध्ये बसायचं, कार्यक्रम करा, निघून जायचं. हायस्कूल पण एवढे सुंदर आहे, अप्रतिम. परवा आमच्या दैनिक कुडाळीमध्ये एक बातमी होती की माध्यमिक शाळांमध्ये अनेक माध्यमिक शाळा बंद पडतात. त्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं कारण होतं की वॉशरूम. ते प्रायव्हेट शाळेमध्ये पहिलं काय असतं तर वॉशरूम चांगलं असतं. माध्यमिक शाळांमध्ये वॉशरूमची गडबड आहे सगळ्याच शाळांमध्ये. त्यामुळे माध्यमिक शाळांना पहिल्यांदा काय करावं लागेल, मला वाटतं
अध्यक्ष बसले असते, तो वॉशरूम स्वच्छ केला पाहिजे सगळ्या शाळांमध्ये. कारण जी कारण आहे त्यामध्ये महत्वाचा विषय आहे की मुलांना पालक जेव्हा येतात त्या मुलांना पण घरी आता प्रत्येकाचे असं काय राहिलेलं नाही, गरिबी कमी होत चाललेली आहे, घरी वॉशरूम चांगलं आहे, तर शाळेमध्ये पण असावेत असं पालकांना वाटतं. पत्रकार मित्र बातमी लिहितात, परंतु पत्रकार मित्र असे सामाजिक उपक्रम पण राबवतात. पानशेडे सरांचे वडील हे मला शिकवायला होते कणकवली कॉलेजमध्ये. पानशेडे सर ग्राउंडवर असले की आम्ही दूर लांब पडायचो, कारण ते शर्टाचं एक जरी बटन उघडं असलं तरी ते अंगावर यायचे, रागवायचे. त्यामुळे मला आधी वाटलं तेच पानशेडे सर आहेत ते, काय बघितलं तर हे हुबेहूब तसेच आहे. मग त्याने असं म्हटलं की गौरव आणि सन्मान मी स्वीकारणार नाही, मुद्दा तो नाही, तुमचा नाही, तुम्ही जे कार्य केलं ते लोकांना कळावं, तुमचा इतरांनी आदर्श घ्यावा म्हणून आम्ही सत्कार करतो. तुमचा करतोच, पण त्याचं कारण असं आहे की इतरांनी आदर्श घ्यावा, त्यामुळे तुम्ही तो स्वीकारला, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. मोरजकर मला ज्येष्ठ पत्रकार उपसंपादक होते, भागीरथी वारंग हे पण खूप चांगले पत्रकार आहेत, राजन नाईक आहेत, आणि आमच्या प्रमोदचा सत्कार केला. तर सगळ्यांचे ज्यांना पुरस्कार मिळाले सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. बोलायचं खूप असतं पण बोलण्यासाठी वेळ लागतो. बघितलं तर आमच्या पत्रकार मित्रांच्या प्रेमापोटी बरेचसे पाहुणे मंडळी आहेत, प्रत्येकाला बोलायचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे यांना जबरदस्तीने समोर बसवलेले, कारण शनिवार आहे, त्यांना जायचं आहे, सकाळी उठून आलेले आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर कार्यक्रम कसं संपता येईल, चांगला होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे. मी जिल्हा कुडाळ तालुका पत्रकार संघाचे खरोखरच मनापासून खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला. आणि जे मुलं या ठिकाणी पत्रकारांचे आहेत किंवा इतर मुलं बसलेली आहेत त्यांना मी एकच सांगेन की सगळ्यात महत्वाच्या कुटुंबापेक्षा आपला देश महत्वाचा आहे. जो नागरिक देशाचा विचार करतो तो देश विकसित होतो. विकसित देशाचं सगळ्यात मोठं लक्षण, दोन लक्षण असतात की त्या देशाचा नागरिक कुटुंबापेक्षा आपल्या देशावर प्रेम करतो. आणि दुसरं म्हणजे विकसित देशाचं दुसरं लक्षण ते म्हणजे तो देश स्वच्छ, टापटीप आणि सुंदर असतो. आणि म्हणून आपल्याला जर आपला देश स्वच्छ, टापटीप, सुंदर आणि विकसित करायचं असेल तर पहिल्या एका दोनच गोष्टी कराव्या लागतील की आपल्या देशावर आपल्या कुटुंबापेक्षा जास्त प्रेम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या हातून या देशाचं नुकसान होता कामा नये. त्यासाठी कुणीही हातातलं चॉकलेटचा कागद असेल, प्लास्टिकचं कव्हर असेल, आणखी कुठला खाद्यपदार्थ असेल तर तुम्ही तो रस्त्यावर टाकू नका, योग्य ठिकाणी ठेवा, बकेटमध्ये ठेवा. एवढी विनंती मी सर्वांना या निमित्ताने करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पंड्या जोशी, प्रमोद, वैशाली, सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कुडाळ तालुका पत्रकार समितीने त्यांच्या पाल्यांचा आणि यशस्वी झालेल्या पत्रकारांचा गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, मी नाव घेण्यात वेळ घालवत नाही, आणि ज्यांना आज त्यांचा सत्कार झाला ते सर्व आमचे पत्रकार व गुणवंत पाले या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रहो, पत्रकार जरी फील्डवर काम करत असले तरीही आपल्या पाल्यांच्या बाबतीत नेहमी दक्ष असतात आणि त्या भावनेतूनच हा कार्यक्रम कुडाळ तालुका पत्रकार समितीने आयोजित केला. त्यामुळे कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश जोशी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रम थोडा उशिरा झाला तरी त्यांनी आज चांगल्या पद्धतीने या स्कूलच्या प्रांगणात आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत सर्व मान्यवर आणि त्या मान्यवरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांचा सत्कार झाला, ज्यांना ज्येष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला ते आमचे नंदकिशोर मोरजकर. हे गोमंतकपासून माझ्याबरोबर पत्रकारितेमध्ये काम करत होते आणि त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता काम केलं. ज्यांना भैयासाहेबांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला ते भैयासाहेब आम्हाला आदर्शवत होते, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे भैयासाहेबांच्या आदर्शाचा पुरस्कार नंदकिशोर मोरजकर यांना मिळाला. आणि नंदकिशोर मोरजकर आणि मी एकाच ठिकाणी काम केलं त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की मोरजकर यांना हा पुरस्कार मिळाला. आणि आज ज्या ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळाले, ज्या ज्या पाल्यांना मिळाले आहेत त्यांनी भविष्यात चांगले यश आणि जास्त जास्त काम करावं आणि चांगले यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दरवर्षी आदर्श
पत्रकार पुरस्कार आणि त्याचबरोबर पाल्यांचं देखील विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे जे सत्कार होतात तो आज कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुडाळचे तहसीलदार वसावे साहेब, कुडाळच्या पोलीस निरीक्षक मुल्ला मॅडम, त्याचबरोबर MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी ओढावळेकर, वरस्कर मॅडम, या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर, त्याचबरोबर तहसीलदार सर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशजी तोरसकर, माजी अध्यक्ष जेठी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश जोशी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, गेली अनेक वर्ष हा पुरस्कार या ठिकाणी समारंभ पार पडतोय. आणि मगाशी मी व्यासपीठावर बसल्या बसल्या एक जरा विचार केला तर व्यासपीठावर एकच कॉमन माणूस असतो तो म्हणजे मी. कारण दरवर्षी प्रमुख पाहुणे बदलत असतात, दरवर्षी आपल्या कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी बदलत असतात, परंतु गेली माझ्या मते 15-16 वर्ष म्हणजे मी आजोबांच्या नावाने पुरस्कार 2004 पासून चालू झाला माझ्या मते. साधारण 20 वर्ष एखादा वर्ष कुठेतरी मी बाहेर असताना स्किप झाला असेल कार्यक्रम तर नाही तर एकमेव कॉमन माणूस मीच आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी मी माझ्या मनाला व्यक्त करत असतो. परंतु आता एखाद्या सगळ्यांच्या शनिवार तुम्हाला देखील जायची सगळ्यांची घाई आहे, त्यामुळे मी जास्ती काही न बोलता एवढं सांगेन की आपल्या या कुडाळ तालुका पत्रकार समितीचं काम हे अत्यंत आदर्शवत सुरू आहे. गेली अनेक वर्ष या पत्रकार समितीच्या माध्यमातून अगदी वेचून पत्रकार निवडले जातात. त्यांची कामगिरी बघून त्यांना पुरस्कार दिला जातो. कारण ज्या व्यक्तींच्या नावात देखील पुरस्कार दिले जातात, माझे आजोबा असतील गंभूर भैयासाहेब वाळवकर असतील किंवा आमचे रत्नागिरी टाइम्सचे वसंतराव दळवी, या दोघांच्या नावांचे पुरस्कार दिले जातात. ती व्यक्तिमत्व एवढी मोठी होती की त्या व्यक्तिमत्वाच्या नावाने एखादा पुरस्कार दिला जातो तो योग्य माणसाला मिळाला पाहिजे याची देखील काळजी आपण सर्वजण घेत असता. मगाशी प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे पत्रकार हा पूर्णपणे बिझी असतो. आजकाल पत्रकारांना पूर्वीसारखं नाही सका आपले काहीतरी लिहून पाठवलं आणि ते मग कुठेतरी बेळगावला गेलं, गोव्याला गेलं आणि रिलॅक्स झाला असं तर राहिलेलं नाहीये. प्रत्येकाला अपडेटेड राहायला लागतं, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला तत्पर राहायला लागतं. आणि कदाचित आपल्या पाल्यांकडे देखील थोडंफार लक्ष द्यायला तो पाठीपुढे होत असेल किंवा त्यांचे कौतुक करायला थोडंफार कमी जास्त होत असेल. हे सर्व जाणून आपण सर्वांनी आपल्या पाल्यांचा देखील सत्कार या निमित्ताने आयोजित केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो. या सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे देखील मनापासून अभिनंदन, सर्व पाल्यांचे देखील अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, त्यांचे कुटुंबीय आणि आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी, कुडाळ पत्रकार समितीच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं मी महत्त्व खूप मनापासून समजू शकते. कारण समाजामध्ये ज्या घडामोडी होतात, मग त्या राजकीय असू देत, शैक्षणिक असू देत, सामाजिक असू देत किंवा क्रिमिनल असू देत, कुठेही कोणतीही घटना घडली तर तिथे पत्रकार आणि पोलीस सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतात. आणि ह्या घडामोडीचं प्रमाण आता इतकं वाढलेलं आहे की पोलिसही जितके बिझी आहेत तेवढेच पत्रकारही बिझी आहेत. आणि पोलिसांचंही जसं दुर्लक्ष होतं आपल्या पाल्यांच्याकडे तसं पत्रकारांचंही होतं, ते मी समजू शकते मनापासून. त्यामुळे हा जो चांगला उपक्रम राबवलेला आहे की पत्रकारांच्या पाल्यांचं ज्यांनी आपापल्या फील्डमध्ये काहीतरी चांगली कामगिरी केलेली आहे, आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक केलेलं आहे, आपल्या शहराचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, त्यांचं कौतुक करणं तेवढंच कर्मप्राप्त आहे. आपण नेहमी म्हणतो की लोकशाहीचे 4 पिलर आहेत आणि 4था पिलर हा मीडिया आहे, पत्रकारिता आहे. पहिले 3 पिलर कोणते आहेत माहिती आहे विद्यार्थ्यांना? हे मी का सांगते, कारण पत्रकारितेचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळावं. पहिलं आहे लेजिस्लेटिव्ह, जिथं कायदा बनवला जातो, आपल्या देशासाठी कायदा बनवला जातो जो समाजाच्या कल्याणासाठी असतो, जो लोकशाहीच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी असतो. दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह, त्या कायद्यांचं पालन केलं जातं, त्या अस्तित्वात आणलं जातं, ते कार्यशील बनवलं जातं. तिसरं आहे ज्युडिशरी, त्या कायद्यांचं उल्लंघन होऊ नये, त्या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्याला आपण ज्याला क्रिमिनल म्हणतो त्याच्यावरती दंड थोपवला जातो आणि समाजात न्याय आणि व्यवस्था निर्माण केली जावी, ती अबाधित राहावी, ह्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे. आणि इतक्या महत्वाच्या 3 पिलर जे आहेत त्यांच्या बरोबरीचं 4थं पिलर आहे ते मीडिया, पत्रकारिता.
म्हणजे एकंदरीत किती महत्व आहे, किती मोठं काम पत्रकारितेवरती दिलेलं आहे हे आपल्याला समजतं. कारण आपण रिपब्लिक डेमोक्रेसी आहे. जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही लोकांच्या अवतीभोवती फिरत असते, लोकांच्या कल्याणासाठी केली जाते. आणि लोक, प्रत्येक व्यक्ती ही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्याकडे, मोठ्या खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपतीपर्यंत पोहोचत नसतो. त्यांचा आवाज खूप खाली असतो आणि हे लोक खूप वरती असतात. तर तो आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम ही मीडिया करत असते. तर ती मीडिया किती चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्यावर त्या समाजातले प्रश्न किती मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये ठेवले जातात आणि लोकांचा आवाज किती मोठ्या प्रमाणात राजकीय लोकांच्या पर्यंत किंवा प्रशासकीय लोकांच्या पर्यंत पोहोचवले जातात किंवा ज्युडिशरी पर्यंत पोहोचवले जातात आणि लोकांना कसा न्याय मिळवला दिला जातो हे ठरलं जातं. जेव्हा आपण नेहमी पत्रकारितेविषयी बोलतो तेव्हा एक शब्द नेहमी येतो, निर्भीड पत्रकारिता. हे असं आपण का म्हणतो? कारण पत्रकार इज सपोज टू बी निर्भीड, म्हणजे तो कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक कुठल्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली न येता समाजाचे जे सत्य आहे, जे प्रॉब्लेम आहेत, जे समस्या आहेत ते निर्भीडपणे मांडतो, जेणेकरून त्याची दखल घेतली जावी आणि समाजाला न्याय मिळावा. आपण पत्रकारितेच्या इतिहासामध्ये काही असे पत्रकार होऊन गेले ज्यांचं नाव इतिहासामध्ये नोंदलं गेलेलं आहे. कारणच त्यांची पत्रकारितेची जी स्टाईल होती, ज्या निर्भीडपणे, ज्या बिनधास्तपणे त्यांनी पत्रकारिता केली, त्यामुळे त्यांच्या इतिहासात नाव लिहिलं गेलेलं आहे. 1870 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये पहिलं वृत्तपत्र काढलं गेलं, बेंगॉल गॅझेट. हे ब्रिटिशांनी काढलं होतं कारण भारत हा इतका विस्तृत देश होता आणि शासनाचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक आदेश हे जनतेपर्यंत पोहोचावे हा त्याचा उद्देश होता. पण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य काळामध्ये त्याच वृत्तपत्रिकेचं, त्याच पत्रांचं वापर अशा पद्धतीने केला की त्यांनी खूप मोठी चळवळ राबवली आणि देशाला स्वतंत्रता मिळवण्यासाठी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक गरीब, प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ते पोहोचले आणि प्रत्येकाच्या मनात रुजवलं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं किती महत्वाचं आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, आपलं आर्थिक दारिद्र्य असू दे, सामाजिक दारिद्र्य असू दे किंवा आपलं काय कमी अस्तित्व आहे सगळं विसरून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जागृत झाला, पेटून उठला आणि एक इतकी मोठी मुवमेंट राबवली गेली की भारताला एक दिवस स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांना भारत सोडून जावं लागलं. एवढी ताकद पत्रकारितेमध्ये आहे. आणि स्वातंत्र्य संग्रामापासून ते आधुनिक भारतापर्यंत प्रत्येक वेळी अशा पत्रकारांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे की पत्रकारिता किती महत्वाची आहे, त्या लेखणीमध्ये किती ताकद आहे आणि समाजाचं कल्याण करण्यासाठी पत्रकारिता केव्हा किती अग्रेसर असते. तर तुम्ही नवीन जनरेशन आहात, पत्रकारिता हा एक आवडीचा भाग आहे. जर फक्त नोकरी म्हणून कोणी स्वीकारली पत्रकारिता तर त्याच्यामध्ये तो रंग नसतो. पत्रकारिता हा आवडीचा भाग आहे कारण समाजासाठी काहीतरी करायचं आहे. जसं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मध्ये युनिफॉर्मची क्रेज असते. एखाद्या मिलिटरी ऑफिसरला पाहिलं की असं वाटतं मला असं व्हायचंय, एखाद्या पोलीस ऑफिसरला पाहिलं तर असं वाटतं मला असं व्हायचंय, एखाद्या नेव्हीच्या ऑफिसरला पाहिलं तर असं वाटतं की अरे मलाही असं व्हायचंय. तशीच जिद्द पत्रकार होण्याची पण असावी तरुण पिढीमध्ये, कारण त्यालाही खूप ग्लॅमर आहे, त्याच्यामध्ये खूप वजन आहे जसं मी आता सांगितलं. तेव्हा तुमच्यामध्ये ती आवड निर्माण करा की मलाही पत्रकार व्हायचं आहे. खूप चांगलं करिअर आहे. करिअर म्हणून पत्रकारिता निवडणं ही काळाची गरजही आहे, कारण तेवढ्याच उच्च प्रतीचे पत्रकार आपल्या समाजामध्ये येणं खूप गरजेचं आहे. जसं आपण नेहमी बघतो आपल्या तालुक्यामध्ये, कुडाळ तालुक्यामधले जे पत्रकार आहेत त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू खूप कमी आहे. कारण आपण नेहमी म्हणत असतो की आजकालची पत्रकारिता बिघडली आहे, आज असं होतंय, आज तसं होतंय. पण स्पेशली माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की कुडाळ तालुक्यातले जे पत्रकार बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांनी
जी पत्रकारिता अबाधित ठेवलेली आहे तशीच इथली राहावी. कारण पत्रकारितेवरून किंवा न्यूजपेपर जेव्हा सकाळी उघडतो त्याच्यावरून लक्षात येतं की हा समाज कसा आहे. तर ह्याच्यासाठीच मी म्हणत होते की पत्रकारितेमध्ये अजून नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहेत, नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत. त्याच्यामुळे तरुण वर्गांनी ही पत्रकारिता एक आपला करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाहीये. आणि इतके चांगले चांगले इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन दिल्ली, सेंट झेवियर्स आहे मुंबईमध्ये, FTTI आहे पुण्यामध्ये, असे इतके चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन शिकवलं जातं. असं काहीतरी तुम्ही लोकांनी ध्येय ठेवा. आपल्या आतमध्ये सुप्त गुण काय आहे, मी बोलकी आहे का, मी बोलका आहे का, मी प्रेझेंट करू शकते का, एखादा विषय मी चांगल्या पद्धतीने, तुमच्या वक्तृत्व स्पर्धा होत असतील, एखादा विषय मी चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो, मांडू शकतो, माझ्यामध्ये ते स्किल आहे. किंवा मला अजून माझं व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं आहे, मला मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या विषयांच्या वरती, ह्या भाषांच्या वरती प्रभुत्व मिळवायचं आहे, जेणेकरून मी फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता मी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पत्रकारिता करू शकतो, वेगवेगळे विषय मी समाजासमोर आणू शकतो. असं स्किल माझ्यामध्ये आहे का, किंवा मला आवड आहे, मी माझ्या त्या परीने माझं व्यक्तिमत्व विकास करू शकतो, अशी भावना तुमच्या स्वतःमध्ये आली. तुम्ही सगळे स्किलफुल लोक आहात, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही ह्या युगात आहात. तुम्ही ज्या मोबाईलचा वापर एंटरटेनमेंटसाठी करता त्या मोबाईलचा वापर करिअर निवडण्यासाठी करा. इतके मोठे प्लॅटफॉर्म्स मिळतील तुम्हाला इंटरनेटचा वापर करून की मी काय करू शकतो आणि माझी आत्ताची पर्सनॅलिटी काय आहे आणि मी काय काय करू शकतो डेव्हलपमेंट माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, याचा अभ्यास करा त्या इंटरनेटचा वापर करून. आणि पत्रकारिता हे एक ध्येय म्हणून, एक आवड म्हणून आणि मग पर्यायाने एक नोकरी म्हणून तुम्ही निवडू शकता, असं मला नवीन पिढीला नेहमी सांगावंसं वाटतं. तर जसं आज सगळ्यांनी सांगितलं, आज शनिवार आहे, मी खूप जास्त वेळ नाही घेत. माझ्या ज्या तालुका पत्रकार समितीतले सगळे मेंबर आहेत त्यांनी नेहमीच मलाही साथ दिलेली आहे. आमचं कम्युनिकेशन चांगलं आहे आणि आम्ही सगळेच मिळून कुडाळ तालुक्याचं काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी अशीच पत्रकारिता त्यांच्याकडून निर्भीड, निस्वार्थी, कोणत्याही दबावाखाली न येता होत राहील अशी अपेक्षा करते आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. मुल्ला मॅडम, पत्रकार आणि पोलीस यांचं एक अतूट नातं किती खोल आहे हे तुम्ही कथन केलं. त्याचबरोबर पत्रकारितेचा इतिहासही तुम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या साच्यातून तुम्हाला जावं लागतं हे आम्हालाही माहीत आहे. आणि मुलांनो, आज 22 जून तारीख आज योगायोग बघा की नेमकं याच दिवशी 22 जून 1902 या दिवशी 2008 रोजी लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना खडा सवाल केला होता की जन्म स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा लेख लिहिला होता तो दिवस आजचाच होता आणि तोच योगायोग या ठिकाणी आजचा आहे. आता पुढची मनोगत होण्याच्या पूर्वी थोडासा राहिलेला सत्कार पत्रकार विठ्ठल राणे. विविध क्षेत्रांमध्ये पत्रकार आपली कामगिरी बजावत असतात. यानंतर पुढचा पत्रकार पुरस्कार आहे. यानंतर या संस्थेचे अध्यक्ष या समारंभासाठी सर्व आणि माझ्या आजचा हा दिवस पत्रकारांचा सत्कार आणि पुरस्कार सोहळा मला वैशालीने सांगितलं. पत्रकारांना नाही म्हणणं सहसा कठीणच असते आणि कोण आता मुला मॅडमना आम्ही पण बोलवलं होतं, आले नव्हते. आता बरोबर आलेले आहेत आणि आपलं मार्गदर्शन त्या निमित्ताने आम्हाला सर्वांना, आमच्या मुलांना झालं त्याबद्दल सर्व मोरावडेकर साहेब, दोस्त आहेत, मुला मॅडम असतील, तहसीलदार साहेब आणि मॅडम
सर्व वरिष्ठ पत्रकार बंधू, आमचे नाईक साहेब भाऊजी यांचं सुद्धा खरोखर त्या निमित्ताने येणं झालं. हायस्कूल आमचं बघितलंच, हायस्कूलची समस्या जेटे साहेब एक ते बघताय. तर हायस्कूल आणि ही सगळं जे झालं आहे याचं बाथरूम हे एक सांगितलं आहे. बाथरूमचं मूळ कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, सर्वच ग्रँड शिक्षकांशिवाय बंद केल्यात शासनानं. शासनाचं थोडंसं दुर्लक्ष या शिक्षणाकडे झालं आहे. शासनाला वाटतं आपल्याला पगार त्याला जमणार नाही म्हणून शासन खाजगीच करत आहे. मग सगळी आमची मुलं येऊन सकाळीच नेली जातात. आता आमच्याकडे आज सकाळीच एक प्रश्न आला की आता काय करावं, आमचीच सगळी मुलं सगळी वेचून न्यायला लागली तर काय करावं. मग मी म्हटलं आता मला गाडी घ्यायला पाहिजे रस्त्याची. मग आता पैसे कुठं काय? मग ते गाडीचे पैसे द्यायचे, पैसे काही शासन देणार नाही. मग मी शिक्षकांना भेटीला धरलाय, आता धरलाय त्यांना धरलं. शिक्षक प्रेमी असते त्याला पण भेटीला धरायला लागतं रणजित साहेब काय. आणि मग थोडी छोटीशी गाडी घेऊन या काय, असे अनेक प्रश्न. पण हे सगळे प्रश्न निर्माण होण्याचा मुख्य प्रश्न असा आहे की आपण एकदम सुशिक्षित झालो. आपल्याला साक्षरतामध्ये एक नंबर त्यावेळी आपण लहान असताना माझ्या वडील सरपंच होते तेव्हा एक ठेवलेलं होतं की साक्षरतामध्ये तालुक्यात झाडाचा एक नंबर आला. तर मी विचारते काय आहे, तर आपल्याकडे सगळ्यांना सही करायला येते. त्यानंतर दुसरा नंबर आपला सिंधुदुर्गचा खूप आला असेल तर बचत. पण आपण खर्च कमी करतो आणि बचत जास्त करतो, म्हणजे अल्प बचत म्हणजे आपला एक नंबर आहे. त्याच्यानंतर आता नंबर कशा झाला तर आपला फॅमिली प्लॅनिंग झालेला आहे, एकदम सक्सेस झाला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं सिंधुदुर्गचा एक नंबर आहे. तर हा जो लोकसंख्या नियंत्रण झालं ते एका अर्थाने चांगलं झालं आणि एका अर्थाने काही क्षेत्रांना ते फटका बसणारा ठरणार आहे अशी माझी खात्री. तर उच्च होईल तर पहिलं एकदम प्राथमिक मॅडम जे शाळा बांधल्या आपण ते सगळ्या ओस पडायला आल्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, माध्यमिककडे ते आलं 5 वर्ष, त्या बंद पडणार आहे. आता आमच्यात स्पर्धा झाली आहे सगळ्या, इकडून कोण उचलतं तिकडून मुलांना कोण उचलतं, कोण शिक्षक मग पैसे द्यायला लागले पालकांना, ते तुला 5,000 ठेव, माझी 2-4 मुलं जरा ऍडजस्टमेंट कर. असे अनेक प्रश्न जेकेसाठी गेले, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि या दुष्टचक्रात आमचीच काय सगळीच विद्यालयं अडकली आहेत. आत्ता जे बोलत होते सर, त्यांच्या शाळेत तर मला वाटतं 100च विद्यार्थी राहिले आणि ते रिटायर झाले म्हणून सुटले, तर बदली होणार. असे अनेक प्रश्न. तर हे जे प्रश्न आहेत ते पत्रकार मित्रांनी म्हणजे आता पुढारीने ते आमच्या बाबतीत लावून धरले. असे अनेक प्रश्न हे पत्रकारांमार्फत वरती पोचू शकतात आणि ते त्यांनी पोचवतात. मुख्य म्हणजे पत्रकारिता, आता मॅडमने बोलले की पत्रकारिता वेगवेगळ्या कारणामुळे लोक वेगवेगळ्या तोंडाने बोलत असतात. पत्रकारांनी चांगलं केलं तरी बोलणार, दुसऱ्या पक्षाचा असणार तो बोलणार. अशा प्रकारे पत्रकारांना दूषण देण्याचा कार्यक्रम होतो. परंतु आपल्या सिंधुदुर्गचं तर मला वाटतं की सिंधुदुर्गचा पत्रकार हा कोणी किती मोठा माणूस असला आणि चुकीचं जर कृती करत असला तर त्याला झोडपायला आपल्या लेखणीतून मागे पुढे बघत नाही. त्याबद्दल मी बरेच लेख आपले विजय शेट्टी साहेबांचे मी पण वाचलेत. त्यांनी कधी परवा केली नाही म्हणून त्यांचा आम्ही इथे आणून सत्कार केला. त्यांना प्रमुख पाहुणे ठेवलं होतं एका बक्षीस वितरण समारंभाला आणि त्यांनी पण आले, ते स्वीकारलं. तर अशा प्रकारचा आपला इतिहास आहे. रणजितचे आजोबा असतील किंवा आपले दुसरे ज्यांच्या नावाने वसंत दळवी साहेब, त्यांचा पण मी लहान असताना मी पण छोटासा पत्रकार होतो. झाराकर सर होते ना, शरद झाराकर, त्यावेळी गोमांतकचे ते बातम्या द्यायचे शरद झाराकर. त्यावेळी इकडच्या बातम्या काय असेल तर ते मी पोचवायचो त्यांना. मला ते लिहायचं, फक्त मला मी कधी दिलं नाही. पद्माकर वगैरे मी भरपूर हे दिलेले आहेत बातम्या, पण मी कधी ते पत्रकार म्हणून हे केलेलं नाही. पण माझ्यात तो गुण आहे आणि पत्रकार हाच खरोखर जनतेचा आवाज आहे. त्याने आणखी बुलंद व्हावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि सर्वांनी आमच्या शाळेची किंवा हे केली निवड केली त्याबद्दल पत्रकार संघाचं आभार मान, सर्वांचे आभार मान मी
आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. कदाचित माझा आवाज पोचतक नाही, मला शंका आहे. थँक्यू. कुडाळ तालुका पत्रकार सोहळ्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि समोर देखील उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आणि मान्यवरांची संख्या खूप जास्त आहे, आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझे विद्यार्थी मित्र. खरं तर मगाशी मुल्ला मॅडमने सांगितलं की हा पत्रकारिता हा लोकशाही प्रक्रियेमधला चौथा स्तंभ आहे. लोकशाही हा शब्द मी ह्यासाठी वापरतो की घटनेमध्ये 3 स्तंभांचा उल्लेख आहे. विधिमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल. पण पत्रकारितेचा किंवा हा एक सेक्शन म्हणून त्याचा घटनेमध्ये उल्लेख नाही. तरी ह्या 3 घटकांना एवढंच महत्त्व ह्या पत्रकारितेला आहे. म्हणजे अगदी आपण स्वातंत्र्यपूर्वी काळापासून जर बघायला गेलं तर खरी चितावणी हे पत्रकारितेने दिलेले आहेत. विचार पचवण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याकडे स्वातंत्र्य लढा हा प्रॉपरली उभा राहिला आणि आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. पण स्वातंत्र्य मिळवण्यापुरतंच सीमित राहिलेलं नाही, तर स्वातंत्र्यापूर्वी जी स्थिती होती किंबहुना त्यापेक्षा जास्त जबाबदारी आता पत्रकारांवर आलेली आहे. पूर्वी आपण स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आता समाजाचे जे अधिकार आहे, हक्क आहे, त्यांचं संरक्षणासाठी पत्रकारांना लढा द्यावा लागतो. पत्रकारांचा आणि आमचा तसं जवळचा संबंध आहे. बाई अगदी 4 स्तंभ जर आपण घेतले, विधिमंडळ असेल, न्यायमंडळ असेल, पण आम्ही कार्यकारी मंडळामध्ये येतो, आणि कार्यकारी मंडळ आणि पत्रकार यांचा खूप जवळचा संबंध आहे. एकमेकांशी संपर्क ठेवावं लागतं, कारण ज्या योजना असतील त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काम आमचं असतं. आम्ही प्रॉपर वेने ते योजना इम्प्लिमेंट करतं का नाही ह्याच्यावर वास ठेवायचं काम पत्रकारिता किंवा पत्रकार करत असतो. त्यामुळे हे 3 पिलर जरी कुठंतरी बांधलेले असले तरी पत्रकारही तेवढाच बांधलेले आहे. कारण शहरामध्ये जर आपण पाहिलं तिथं क्रिमिनल बिटले पत्रकार हँडल करतो, म्हणजे सेक्शन आहेत वेगवेगळे. पण ग्रामीण जर पत्रकारिता पाहिली तर तो ऑलराऊंडर पत्रकार आहे. म्हणजे त्याला बातमी देताना खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं, त्याला कायद्याचं ज्ञान असावं लागतं. म्हणजे क्रिमिनलची बातमी देताना काही वेळेस काही ठराविक जे संबंधित असतील त्यांची नावं वगळावी लागतात. काही वेळेस नावाच्या ऐवजी पर्यायी नाव किंवा टोपण नाव किंवा वेगळं नाव आपण देतो, म्हणजे त्यांचं नाव समोर यायला नको हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे पत्रकारांना कायद्याचंही ज्ञान तेवढंच असणं महत्त्वाचं आहे. चांगलं ज्ञान असेल तर बातमीही चांगली तयार होते, हे आपण तो अनुभवलेलंच असणार आहे. त्यामुळे काय होतं आहे की अभ्यास तर आहेच, म्हणजे तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर माहीत असणं अपेक्षित आहे, इंडियन पिनल कोड माहीत असणं अपेक्षित आहे, एव्हिडन्स ॲक्ट माहीत असणं अपेक्षित आहे, किंवा जमिनीशी रिलेटेड असेल तुम्हाला लँड रेव्हेन्यू कोडच्या तरतुदी, बेसिक तरतुदी माहीत असणं आवश्यक आहे. तर हे सर्व बातमी तयार करताना ह्या सर्व गोष्टी पत्रकार विचारात घेत असलेलं दिसतं. कोकणामध्ये तरी मला हा प्रकार बघायला मिळाला. खूप अभ्यासू पत्रकार आहे, पण बऱ्याचदा लोकांना असं दिसतं की पत्रकार भटकताना दिसतं. एका ठिकाणी नाही आहेत, कुठेतरी भटकत असतं, पण लोकांना कळत नाही की तो बातम्याच्या शोधात आहे. त्यातली खरी परिस्थिती काय आहे हे ग्रासरूट लेवलवर जाऊन त्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्या आधारे बातमी तयार करायची असते. त्यामुळे आम्हाला जसं कुटुंबाला वेळ देता येत नाही, सेम त्याच पद्धतीने पत्रकारांना देखील त्यांच्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. त्यांना जॉबला प्रिफरन्स द्यावं लागतं. जसं देश प्रथम तसं आपल्या कर्तव्याला प्रथम किंवा आपल्या जॉबला प्रायोरिटी द्यावं लागते, त्यानंतर आपण कुटुंबाला बघतं. त्यामुळे आज जे कौतुक होतं आहे मुलांचं ते खूप महत्त्वाचं आहे. किमान त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. कारण आपण आपल्या कामामध्ये बिझी असतं, एंगेज असतं आणि आपल्या कुटुंबाकडे फार लक्ष देता येत नाही. आमची जी परिस्थिती आहे सेम पत्रकारांची आहे. त्यामुळे मला खूप सर्व पत्रकार संघाचे जे पदाधिकारी असतील त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं, आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो की आपण वेळ काढलेला आहे. मुलांचंही कौतुक केलेलं आहे. मुलांनीही या निमित्ताने एक कल्पना आलेली असणार आहे की आपले वडील किंवा आई स्वतःला किती बिझी ठेवतात, म्हणजे ते लोकांसाठी त्यांचं सहयोग किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलं तर त्यांना
आपल्या आईवडिलांबद्दल जे पत्रकार म्हणून काम करतात त्यांच्याबद्दल आत्मीयता वाढेल, त्यांच्याबद्दलचा अभिमान वाढेल. मगाशी मॅडमने सांगितलं होतं की पत्रकारितेत यायला हवं. नक्कीच आपण जर काहीतरी वेगळं घडवायचं असेल तर पत्रकारितेमध्ये यायला हरकत नाही. किंबहुना एक चांगला पर्याय देखील आहे समाजसेवा करायचा. कारण बऱ्याचदा काय होतं, समाजसेवक म्हणून काही लोक स्वतःचं नाव लावून घेतात की XYZ समाजसेवक, पण तो स्वतःहून नाव लावणं मला तर खूप वेगळं वाटतं. लोकांनी म्हणायला पाहिजे हा समाजसेवा करतो. स्वतःहून आपण म्हणून घेणं की मी समाजसेवक आहे, ते स्वतःची स्तुती केल्यासारखं होतं. तर ही पत्रकारितेमध्ये खरी समाजसेवा आहे असं मला म्हणायचं आहे. कारण जे इश्यू किंवा ज्या विषयावर डिस्कशन व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ते रेस करायचं काम पत्रकार करत असतात. मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण विद्यार्थी मित्र समोर बसलेले आहेत आणि ज्यावेळेस एखाद्याला जायची घाई असेल त्यावेळेस आपण किती ज्ञान दिलं, किती भाषणं दिली, त्यांच्या डोक्यात कितपत शिरतील किंवा किती ॲक्सेप्ट करतील हा प्रश्न आहे. मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी कुडाळ पत्रकार समिती सर्व सदस्य ह्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि असंच भेटत राहू, चांगल्या कार्यक्रमामध्ये मी नक्कीच असणार आहे. पुन्हा सत्कार मूर्तींना माझ्या शुभेच्छा आणि पुढेही याच पद्धतीने आपण भेटत राहू चांगल्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. थँक्यू. वसावे सर, अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं आणि कळीचा मुद्दासुद्धा सांगितलात की वेळ झाला आहे मुलांची, म्हणजे कीर्तनकाराच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मांडी बदलली जाते तेव्हा उत्तरार्धाला सुरुवात होते, कारण वेळ खूप जातो. ठीक आहे, आपण वेळेचं भान ठेवूया. आताच या ठिकाणी मगाशी 2-3 पाल्यांचा सत्कार राहिला होता. त्यामध्ये अजय सावंत यांची कन्या, जी संपूर्ण महाराष्ट्रभर जिचं नाव आहे आणि तुम्हा मुलांनासुद्धा ती एकदम आदर्शवत आहे. नृत्य क्षेत्रात सुद्धा आपण किती चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो, आपलं कला लोकांसमोर सादर करू शकतो आणि बक्षिसं मिळू शकतो, याचं उदाहरण जिने संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिले ते आमचे मित्र अजय सावंत यांची कन्या मृणाल अजय सावंत, हिचा या ठिकाणी सत्कार होतोय. सन्माननीय मृणाल मुल्ला मॅडम यांच्या हस्ते हा सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नृत्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. बहीण या ठिकाणी अनुष्का, तर तिनं देखील गायन क्षेत्रामध्ये आपलं करिअर केलेलं आहे. गायनाची तिला आवड आहे आणि सध्या ती पुढचं शिक्षण घेते आहे. तर कोणाचे असते, तर मी विनंती करतो तहसीलदार सरांना की अनुष्काचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि अजयचं कुटुंबसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. अजयचा मुलगा ओंकार, अजयची सुविद्य पत्नी. निलेशजी आणि आपण सगळे पत्रकार मित्र, ग्रामस्थ आणि आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमातून भविष्यात निर्माण होणाऱ्या सगळे पत्रकार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, माझी ओळख उद्योजक म्हणून करून दिली. मी पिंडानं पत्रकार आहे आणि व्यवसायानं उद्योजक आहे. पिंडानं पत्रकार अशासाठी की मी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा जर्नलिझमचा विद्यार्थी आहे, पत्रकार आहे. अपघातानं उद्योगात आलो आणि उद्योग करायला लागलो. आता बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. याच्या 3 स्तंभ जे आहेत ना, ते सांगितले तुम्हाला, त्या 3 स्तंभांना जागेवर आणण्याचं काम करणारा हा चौथा स्तंभ आहे. मगाशी आपण ऐकलं की या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचा वाटा पत्रकारितेचा होता. त्यावेळी हिंदू होतं, इंडियन एक्सप्रेस होतं, टाइम्स ऑफ इंडिया होती, आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा पत्रकारिता होती. पण कालचा लागलेला रिझल्टसुद्धा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानंच
आपल्याला दाखवून दिलंय की या देशामध्ये खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय आणि त्याच्यातून काय निवडायचं हे खऱ्या अर्थानं ह्या जनतेला सांगण्याचं काम जे करायचं होतं ते या पत्रकारितेनं केलं. आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं की काल आपल्या देशाचा जो काही निकाल लागला त्या निकालाची एक सुंदर अशी रचना या ठिकाणी उभी राहिलेली आहे. पत्रकारिता किती सकारात्मक काम करू शकते ह्याची एक दोन उदाहरणं सांगतो आपल्याला. हे एक दुधारी शस्त्र आहे. कसं वापरायचं हे ठरवावं लागतं. एक साधारण 30 वर्षापूर्वी कोकणातल्या जनतेला रोजगार मिळवून द्यावा म्हणून सिंधुदुर्ग सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे या भागातले सगळे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये पहिला जत्रोत्सव भरवला होता. पहिला जत्रोत्सव दामोदर हॉलला झाला आणि इथले सगळ्या कोकणी मेवा तिकडं आपण मुंबईमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी ती संकल्पना होती. जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या मुंबईकर मंडळीने आपल्या कोकणात संपर्क साधला आणि सांगितलं की अशा प्रकारे मालवणी जत्रोत्सव करायचा आहे, आपण पुढाकार घ्या, आम्ही काय तर तुमका देतो, तुम्ही काय तर नेऊन विका. असा प्रतिसाद आल्यानंतर आयोजक फार मेटाकुटीला आले आणि ते आमच्या भागामधल्या काही ॲक्टिव्हिस्टना भेटली, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटली. त्याच्यातला मी एक छोटासा कार्यकर्ता होतो. आम्ही मुंबईत इथलं सगळे लाडू, खटखटे लाडू, शेंगदाणा लाडू, जांभूळ सरबत, आंबा सरबत सगळं घेऊन 2 ट्रक सामान घेऊन गेलो आणि तिथं लावलं. जोरदार सुरू झालं. सागोती वडे विकत होतो. कोकण रेल्वे आपल्याकडं यायची होती त्यामुळे कोकण रेल्वेची प्रतिकृती तिथं होती. आणि हे चालू असताना आमचा एक पत्रकार मित्र तिकडे आला जो महानगर हे त्यावेळी साईदाईंनी खूप मोठ्या प्रमाणावर निखिल वागळेंचं त्या ठिकाणी चालायचं. म्हणजे कुठच्याही पेपरच्या कितीतरी जास्त पटीनं त्याची विक्री होत होती. तो म्हणाला, काय चाललंय, कसं चाललंय, काय अडचण आहे काय? तर आम्ही त्याला सांगितलं सगळं मस्त चाललंय पण ते आम्ही एक जांभूळ सरबत नेलंय ते जरा कमी खपतंय. तो म्हणाला, काय काय उपयोग आहे त्याचा? मग आम्ही सांगितलं ते जांभूळ सरबत हे डायबिटीससाठी खूप छान उपयोगाचं आहे. हो म्हणाला, मग काय खपत नाही आहे का? ठीक आहे. दुसऱ्या दिवशी महानगरमध्ये एक मोठी बातमी, पहिला हेड न्यूज होती की मधुमेहावर अत्यंत गुणकारी असलेल्या जांभूळ सरबताला मालवणी जत्रोत्सवाला प्रचंड मागणी. खपत नव्हतो. दुसऱ्या दिवशी रांगा लागल्या, हो जांभूळच सरबत पाहिजे. मग त्याच्यानंतर 4 वेळा जांभूळ सरबत मागवावं लागलं. सांगायचा मुद्दा हा की पत्रकारितेला किती सकारात्मक वापरता येतं ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. अशी खूप उदाहरणं आहेत. स्थानिक पत्रकारांनी सुद्धा मी ज्या व्यवसायात काम करतो एका वेगळ्या बांबूच्या त्याच्यामध्ये खूप आतापर्यंत साथ दिली आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये आमच्या मित्राने एक बातमी लावलेली. या बाजूला बिल क्लिंटन येत होते आणि दुसऱ्या बाजूला एक बातमी होती की बांबूच्या अत्यंत पर्यावरणपूरक अशा घरामध्ये राहायचं असेल तर ह्या अमुक एक संस्थेबरोबर संपर्क साधा. आम्ही असे छोटेसे पहिलीत असलेले बांबूमध्ये काम करणारी माणसं होतो आणि अचानक एका बातमीनं आमच्या व्यवसायाला खूप मोठी भरारी मिळाली. सांगायचा मुद्दा एवढाच, पत्रकारितेची ताकद स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत सगळ्यांनी अनुभवली आहे. राज्यकर्त्यापासून न्यायव्यवस्थेपर्यंत
सगळ्यांना त्याची चांगली कल्पना आहे आणि म्हणून पत्रकारितेची ताकद वाढण्यासाठी पत्रकारितेला अजून सक्षम होण्याची गरज आहे. आता अडचणी काय आहेत तर दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या प्रत्येक घटकाप्रमाणे पत्रकारितेत सुद्धा खूप मोठे बदल घडत आहेत आणि ह्या बदलामध्ये पत्रकारितेला अधिक सक्षम होण्यासाठी नव्या पिढीनं नव्या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करणं, त्याला हाताशी धरणं गरजेचं आहे. समोर बसलेली मुलं 9वीतली आहे, त्यामुळे अजून करिअर आणि त्याच्यातनं पुढे काय करायचं ही खूपशी काही कल्पना नाही. त्याच्यात शनिवार आहे, एक शेंगदाण्याच्या लाडूनं काय खूपसं काय भागलेलं नाही आहे. खूप अवजड बोलायचा प्रयत्न करत नाही, पण अगदी विद्यार्थी मित्रांना तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या देशामध्ये जी काही भविष्यातली अशी ब्लिंकिंग म्हणतात ज्याला, चमकणारी जी काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पत्रकारिता हे एक मोठं क्षेत्र आहे. फक्त त्याच्यातला बदल काय आहे आणि त्याच्यात काय संधी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढे प्रिंट पत्रकारितेतनं किती मोठं होता येईल हे आपल्याला माहीत नाही, पण प्रिंट पत्रकारितेचाच जो काही पॅटर्न आहे तो घेऊन ऑनलाईन पत्रकारितेला, सोशल मीडिया पत्रकारितेला, मोबाईल पत्रकारिता आता आली आहे आणि ह्या सगळ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. अगोदर व्हायचं काय, आमच्या पत्रकार मित्राला एखादी माहिती लिहायची झाली, एखादी बातमी लिहायची झाली, एखादा रिपोर्ट लिहायचा झाला तर खूप कष्ट करावे लागायचे माहिती मिळवण्यासाठी, डाटा मिळवण्यासाठी, आणि तो मिळवल्यानंतर तो कितपत खरा आहे हे समजणं खूप कठीण होतं. आता तुम्ही मोबाईलवर दाबलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला जगातलं जे काही घडतंय ते आपल्याला काढून देतो. जे जे काही आहे त्याचा डाटा आपल्याला उपलब्ध करून देतो. त्यामुळे आमच्या जुन्या पत्रकारांनी जे काही प्रयास केले आहेत त्याच्यापेक्षा ते आता खूप सोपं झालेलं आहे हे क्षेत्र. दुसऱ्या बाजूला ह्या क्षेत्रामध्ये आपण किती ज्ञान मिळवणार ह्याच्या अमर्याद झालेल्या आहेत, मर्यादा अमर्याद झालेल्या आहेत. आजच्या या पत्रकारितेमध्ये तुम्हाला एका सेकंदात बातमी येते, दुसऱ्या दिवशी पेपर वाचायची गरज लागत नाही. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं तर फक्त लाईव्ह आपल्याला एका मिनिटात आपण तो रिपोर्ट करतो आणि त्याच्यावर कॅप्शन टाकतोय. पण दुसऱ्या बाजूला ह्या देशामधल्या एकूणच समस्या इतक्या गंभीर आहेत की बातमी आणि खऱ्या अर्थाने समस्या ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. म्हणजे आज बदलतं पर्यावरण ही एक खूप मोठी समस्या आहे, बरोबर आहे ना. मग ह्या बदलत्या पर्यावरणाला थांबवण्यासाठी काय करता येईल, ह्या देशातल्या सर्वसामान्यांच्या समस्येला उत्तर देण्यासाठी, त्याच्यात बदल घडवण्यासाठी, राज्यकर्त्यांना जागं करण्यासाठी काय करता येईल, ह्याच्यासाठी जो काही अभ्यास करावा लागेल तो खूप मोठा आणि सखोल करावा लागेल. आणि सुदैवाने आपल्या हातात काय आहे, हे सगळं नवीन जग हातात आहे, आपल्या एका मोबाईलमध्ये आहे, एखाद्या लॅपटॉपमध्ये आहे. फक्त ते भूक लागल्यासारखं जर आपण मिळवू शकलो आणि त्यातून जर आपण या पत्रकारितेच्या एका उच्च स्थानापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की पत्रकारितेच्या संधी ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या संधी म्हणून पुढे येत आहेत. टेक्नॉलॉजी बदलते, त्याचा वापर करावा लागेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून ज्यावेळी आपण पुढे जाऊ त्यावेळी पत्रकार हा फक्त बातमी देणारा पत्रकार नसेल, तर
ह्या देशाच्या बदलामध्ये खऱ्या अर्थानं एक मोठा बदल घडवणारा असा तो एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून पुढे येईल असं मला वाटतं. आपण सगळ्या मंडळींना करिअरची ओळख अजून होणं शिल्लक आहे मला कल्पना आहे. फक्त आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमातनं तुमच्या डोक्यात किमान पत्रकारितेच्या असलेल्या व्यापक उद्दिष्टांचं ज्ञान व्हावं या उद्देशानं तालुका पत्रकार समितीनं एक थोडासा हटके चाकुरी बाहेरचा कार्यक्रम एका शाळेत ठेवला. मी पहिल्यांदा विचार करत होतो की माणसं गोळा करण्यासाठी बहुतेक शाळा निवडली की काय, पण इथं आल्यानंतर आणि बसल्यानंतर लक्षात आलं की हेच खरं व्यासपीठ आहे. ज्या मुलांना आपल्या आयुष्याचे मार्ग निवडायचे आहेत, करिअरचे मार्ग निवडायचे आहेत, अशा मुलांना जर आपण अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमातनं जर काही देऊ शकलो, त्यांना दिशा दाखवू शकलो, किमान गोष्टीचं ज्ञान देऊ शकलो, तर मला वाटतं त्यातूनच त्यांच्या करिअरच्या वाटा खऱ्या अर्थानं मोकळ्या होतील, मोठ्या होतील. आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम पत्रकार समितीने या ठिकाणी ठेवला आणि आजच्या सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी आपल्यासमोर खूप सुंदर असे विचार ठेवून आपल्या धड्याच्या बाहेरील खूप सुंदर असं ज्ञान आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं. आणि भविष्याचे आद्य पत्रकार दर्पणशास्त्री जांभेकरांच्या वारसाला पुढे चालवण्यासाठी या ठिकाणी जो काही एक स्तुत्य असा उपक्रम केला त्याबद्दल तालुका पत्रकार समितीचे मी आभार मानतो. या महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे जनक असलेल्या ह्या जिल्ह्यामधल्या पत्रकारांनी चालवलेल्या चळवळीला, निरंतर चळवळीला या निमित्तानं अभिवादन करतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला या देऊन माझा जो काही सन्मान केला त्याबद्दल या पत्रकार समितीचे आभार व्यक्त करतो. आणि खूप थोडं जड जाईल असं लक्षात आल्यामुळे थोडं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवात केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी कुमारी अनुष्का अनिल सावंत, पत्रकार निशा रांगणेकर यांची मला वाटते कन्या या ठिकाणी आलेली आहे. तिनं या ठिकाणी यावं आणि आलेलं आहे का? कृपया सन्माननीय प्रभू तेंडुलकर यांच्या हस्ते अशा प्रकारे आक्रोश व्यक्त करत असते त्या वैशालीला मी पाचारण करतो की तिनं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी करावा. आभार मानण्याचे काम माझ्याकडे दिलं आहे. खरं तर सूत्रसंचालनाचं काम मी मागितलं होतं, पण आपण उशीर करू म्हणून त्यांनी आभाराचं काम माझ्याकडे दिलं आहे. आता आभार मानायचं म्हटलं मला थोडक्यात मी अजिबात मानणार नाही आहे, तुम्हाला थांबवून मी ठेवणार आहे, कारण मुलं इतकी वैतागलेली आहेत. सगळ्यात प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून आभार, कारण इतका वेळ शांत बसून कार्यक्रम ऐकणं हे काय माझ्याच्याने झालं नसतं. पण सगळ्या मुलांचे खूप खूप सर्वप्रथम आभार. या साळगाव हायस्कूलचे म्हणजे आमच्या झारा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ साळगाव हायस्कूल ह्यांचे सर्वप्रथम संस्थेचे जाहीर आभार, कारण संस्थेचे अध्यक्ष आमचे प्रदीप तेंडोलकर आहेत. त्यांनी ही शाळा आपल्याला कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. इव्हन संपूर्ण हॉलची जी हे आहे बैठक व्यवस्था ती त्यांनी उपलब्ध करून दिली, म्हणून संस्थेचे जाहीर आभार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात, कारण ही संस्था आपल्याला उपलब्ध करून दिली. इथल्या मुख्याध्यापकांचे आभार. तहसीलदार सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे उमेश तोरसकर सर आहेत अध्यक्ष, त्यांचे आभार. आमचे गणेश जेठे सर आहेत की ते आमच्या एका शब्दाखातर इथे एवढ्या लांबून आले, त्यांचे आभार. आमची देवयानी मॅडम आहे, ती फक्त माझ्यासाठी इथे आली, तिचे मनपूर्वक आभार.
त्यानंतर कुडाळ तालुका पत्रकार समितीने माझ्या केवळ एका शब्दाखातर आमच्या मुलांना सुद्धा हा कार्यक्रम बघायला मिळू दे म्हणून नेमका शनिवार आला म्हणून मी हा कार्यक्रम इथे ठेवला. तर कुडाळ पत्रकार समितीच्या सर्व सदस्यांचे जाहीर आभार आणि उपस्थित मान्यवरांचे जे एका शब्दाखातर एका फोन खातर आमच्याकडे आले त्यांचे आभार. त्यानंतर व्यासपीठावरती जी मान्यवर बसलेले आहेत की मुल्ला मॅडम आहेत त्यांच्या एका फोनवरती मॅडम आम्हाला आले आहेत. त्यानंतर मोहन होडावडेकर सर आहेत. त्यानंतर आमचे तहसीलदार साहेब आहेत. त्यानंतर रणजित देसाई सर आहेत. आमच्या स्वाती तेंडुलकर मॅडम आहेत. सर्व मान्यवरांचे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आभार आणि आभार प्रदर्शन करून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करते.